नवीन वर्षाच्या माझ्या यूट्यूब परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नवीन वर्ष असंच आनंदाने जावा, सुख समृद्धीने जावा आणि असंच एकमेकांना सगळे आनंदी एकदम असं आनंदाने राहा, एकमेकाला सपोर्ट करत राहा, एकमेकाला प्रेमाने बोला, प्रेमाने नाते जोडायचे शिकवा, कोणावरती नाराज होऊ नका। नवीन वर्षाचे सगळ्यांना सुख समृद्धीने आनंदाने नवीन वर्ष माझ्या सगळ्या ताई दादांना जावं, माझ्या नात्या गोत्यांना शेजार पाजाऱ्यांना सगळ्यांना नवीन वर्ष सुखाचं जावं। कारण कसं नवीन वर्ष खरंच नवीन वर्ष 2025 तर गेला असंच, पण 2026 एकदम सगळ्यांना आनंदाने जावा, सुख समृद्धीने जावा। आणि नवीन वर्षाचं आज संक्रांत पण आता जवळ आलेली बरं। आणि माझ्या सगळ्या ताईंना सांगते, नवीन वर्षाची संक्रांतीची आजपासूनच खरेदी करायला चालू करा बरं। नवीन वर्ष आपल्याला आनंदाने गेलं पाहिजे। मी तर आज काय करणार आहे माहिती का, आता तुमच्या दाजी ना आज नवीन वर्षाचं मौठा देवीला जाणार आहे। म्हटलं अशा सकाळ सकाळच कपडे पण विस्तरी केले मी तुमच्या दाजीचे आता, कारण त्यांना जायचंय ना, तिथं होम पण असतं मौठा देवीपाशी नवीन वर्षाचं। तर म्हटलं या मग तुम्ही पण जाऊन। आणि नवीन वर्षाच्या आजच मी नवीन वर्षाची साडी पण आणणार आहे बरं का। मी तुम्हाला माझ्या ताईंना तर मी नक्कीच दाखवणार आहे, ज्यावेळेस आता साडी घ्यायला जाणार आहे ना, साडी आणल्याच्या नंतर मी छोटासा ब्लॉग बनवणार आहे आणि मग तुम्हाला ती साडी दाखवणार आहे। कारण नवीन वर्षाची सुरुवात करायची बरं, नवी साडी आणायची आणि माणसाची म्हणे। आणि सगळ्याला एकमेकाने प्रेमाने बोला, आनंदाने राहा आणि कोणाला वाईट बोलू नका। नवीन वर्ष सगळ्याला आनंदाने जावं। किती आपलं कठोर जरी आपला दुश्मन असलं तरी त्याला नवीन वर्ष सुखाचं, सुख समृद्धीने आनंदाने जावं। कधी कोणाचं वाईट चितायचं नाही। कारण कसं असतं, वाईट आपण लोकांचं चितवलं तर आपल्यावर 2 बोटं येतात। त्यामुळं सगळ्याला सुख समृद्धीने, सुख शांतीने, आनंदाने नवीन वर्ष जावं। हीच माझी सगळ्यांना असंच गोड गोड बोलायचं। वर्षभर आपल्याला सुखाचं जातं, वादिवाद काय करायचा नाही। माझ्या सगळ्या ताईंना सांगते आणि सगळ्या ताईंना सांगते, नवीन कोण कोण आज नवीन वर्षाची खरेदी करणार आहे आणि संक्रांतीला कोण कोण साड्या घेणार आहे मला नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। छान छान शेवटपर्यंत ब्लॉग बघा। छोटाच बनवणार आहे, लय मोठा नाही बनवणार। आणि कोण कोण साड्या वगैरे आणणार आहे, नवीन वर्षाची काय काय खरेदी करणार आहे ती मला नक्की सांगा बरं तुम्ही। आणि हे बघा, असे तुमच्या दाजीचा शर्ट छानपैकी व्हाईट असा विस्तारी केलाय। कारण कसं सकाळच केला ना, म्हणलं मग ते सकाळ देवाला जाऊन येते नवीन वर्षाचं। आणि मला पण आता म्हटलं घरातले कामं पटापट उरकून घ्यावं, नवीन वर्षाचं काहीतरी आता खरेदी करून येते। अशी छानपैकी साडी घेऊन येते आणि नक्कीच तुम्हाला दाखवणार आहे बरं। मी नवीन वर्षाची संक्रांतीला साडी आणणार आहे, ती नक्की तुम्हाला दाखवणार आहे। आणि याच्यानंतर मी जेव्हा साडी आणन तेव्हा मी ब्लॉग पण बनवणार आहे आणि नक्की बघा बरं। आणि असंच तुमच्या ताईला तुम्ही वर्षभर प्रेमाने सगळेजण तुमच्या ताईला सपोर्ट केला, प्रेमाने बोलले, एवढं प्रेमाने तुमच्या ताईची काळजी केली। एखाद्या दिवशी ब्लॉग नाही बनवला, व्हिडिओ नाही टाकला, कारण का लाईव्हला नाही गेले, सगळे अनिताताई नाही आली, हे विचारता अनिताताई नाही आली, ते विचारता अनिताताई नाही आली। असंच माझ्या ताई दादांचं प्रेम राहू द्या माझ्यावरती। आणि माझ्या ताई दादाला खरंच मनापासून सांगते मी, नवीन वर्ष सुखाचं जावं, सुख समृद्धीने जावं, आनंदाने जावं। आणि खरंच आजूक जीवनामध्ये माझ्या सगळ्या ताई दादांच्या जीवनामध्ये प्रगती होत चालाव, हीच माझी सगळ्यांबाबतीत माझी भावना आहे। तुम्हाला सांगते मी, कारण का मी एकदम निर्मळ मनाची आहे, माझ्या मनात काही राहत नाही। आणि माणूस म्हणतो ना, जे माणूस खरं बोलतं ते लवकरच खटकतं। नक्की सांगा मला, कारण का ज्या माणूस ना फटकन बोलतं त्याच्या मनामध्ये कधीच असं भेदभाव नसतं। कारण का ते माणूस आपलं म्हणूनच समजतं, पण समोरची व्यक्ती त्याला चुकीचं ठरवते। पण कधीच नाही, माणूस म्हणतो ना 2 शब्द काय असते ते प्रेमाचे सोबत येतात। आणि मेल्याच्या नंतर आपलं पाठीमागं तोंडात एखाद्याच्या चांगले गुण निघलं पाहिजे। नाही ती फटकळ होती पण इमानदार होती। आणि मी लहानपणापासून इमानदारीनं वागत आले, पण मला इमानदारीचं फळ काय काय भेटलं ते मलाच माहिती आहे। नवीन वर्षाचं कशाला मागचे दिवस काढायचे,
पण तेच आता इथून पुढं पण नवीन वर्ष खरंच सुखाचं जावा, सुख समृद्धीने जावा आणि माझ्या स्वामीच्या आशीर्वादाने सगळ्या माझ्या युट्यूब परिवाराची प्रगती होत चालाव, सगळ्यांची प्रगती होत चालाव आणि सगळ्यांना आशीर्वाद माझा स्वामीचा आहे, सगळ्यांची प्रगती होतच चालणार आहे. माझ्या स्वामीच्या याने खरंच आतापर्यंत चांगलंच होत गेलं. आणि मी सांगते ना, दुःखाचे दिवस असतात ते निघून जातात, पण मनामध्ये घर करून हमेशा बसतात आणि कोण आपल्याविषयी काय वाईट बोलतं चांगलं बोलतं हे मनामध्ये घर करून चालतं. आणि माणसाची म्हणे, पैसा आला तर कधी गर्व चढला नाही पाहिजे आणि गर्व पण केला नाही पाहिजे. गर्वाचे घर कधी पण खाली असतात. कारण का माणूस म्हणतो ना, 4 पैसा आला का त्याला गर्व चढतो, पण गर्व काही कामाचा नाही. 2 शब्द तुम्ही प्रेमाचे बोला, ते गेल्याच्या नंतर पण माणसाचे पाठीमागे नाव निघले पाहिजे. कारण का मला लहानपणापासून आहे ना, म्हणजे मला असे मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये सिरियल पिक्चर बघायचे ना, मी मराठी पिक्चर तेव्हा किती राहायचे. तर माझा भाऊ तर मला खूप मारायचा, कारण का तो म्हणायचा, हिला गाण्याचा टीव्हीचा इतका कसा नाद आहे, एवढा कसा छंद आहे. पण मी माझ्या भावाला त्यांना म्हणायचे मला टीव्हीमध्ये गायचं. तर माझा भाऊ काय म्हणायचा, माझ्या आत्याचे पोरं, आणि तुला टीव्हीमध्ये जायचंय, टीव्ही फोडून जा की म्हणे टीव्हीत, तुला टीव्हीत बसायची हौस आहे ना, तर मग टीव्ही फोडायचं आणि जायचं म्हणे तो टीव्हीमध्ये. काय सांगतो तुम्हाला, खरंच ना, तेव्हा नाही फोडला, पण लग्न झाल्यावर खरंच टीव्ही फोडला. काही कळत नव्हतं, लग्न पण लहानपणीच झालं, त्यामुळे काही कळत नव्हतं. पण लोक माझ्याच नातेवाईकांनी चुकीचा अर्थ करत 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 बदनाम करत गेले, पण काही फरक पडत नाही. जेवढ्याने बदनाम करायचा प्रयत्न केला, आज आहे ना त्यांच्याच घरामध्ये खूप अंधार आहे. तसं माणूस म्हणतं ना, स्वामीचं सांगणं आहे, एक पाऊल तुम्ही पुढे टाका, मागं फिरून बघू नका, मी आहे तुमच्या पाठीमागं. खरंच स्वामीचे शब्द आठवतात. स्वामी केंद्रात गेलं ना, काय ते स्वामीच्या केंद्रामध्ये आता मला तर जायला वेळ भेटत नाही. जेव्हा माझा स्वामी मला त्यांच्या केंद्रामध्ये बोलवून तेव्हा तर मी नक्कीच जाणार. पण मी मोबाईलमध्ये नेहमी स्वामी समर्थाची आरती, स्वामींचं सगळं म्हणजे मी मोबाईलमध्ये बघते ना. काय माणसाला खरंच स्वामीचं ऐकावं तेवढं हे असतं. तसं माणसाची म्हणे, किती माझ्याविषयी तर किती वाईट बेतलं, माझ्या बाबतीत किती काही घडलं, पण तेवढ्यांच्या घरामध्ये आज अंधार आहे बरं, आणि माझी प्रगती होत गेली. कारण का माझ्या साक्षात माझ्या डोक्यावर मौठा देवीचा आणि स्वामीचा हात आहे, त्यामुळं मला कशाचीच कमी पडली नाही. आणि बिचारा माझा नवरा पण खरंच प्रेमाने इतका चांगला आहे, आम्हाला कुठली गोष्ट पण मला सांगावं लागत नाही, मला मनानेच हजर होती. त्यामुळं माणसाची म्हणे, वेळ जाती पण आठवणी मनात कायम राहतात. असंच तुम्हाला सगळ्याला सांगते मी, एकदम नवऱ्यासोबत पण आनंदी राहा, सासू सासऱ्यासोबत पण आनंदी राहा, आणि नवीन वर्ष सगळ्याला सुख समृद्धीने सुख शांतीने जावा, हीच माझी सगळ्याला हात जोडून विनंती आहे. सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट करा, प्रेमाने बोलत चला, कारण काही जीवनामध्ये सोबत येत नाही. हे 2 शब्द प्रेमाने बोललं हे सोबत येतात. नक्की मला सांगा, खरं आहे का नाही. आणि आता छोटाच ब्लॉग बनवते, मोठा काय बनवत नाही, कारण बोलायला खूप आहे. आणि ते टीव्हीची कहाणी सांगते बरं. आणि माझं स्वप्न पूर्ण झालं. मी लहानपणी जे म्हणायचे ना, मला टीव्हीमध्ये जायचं, आणि मला माझ्या आत्याची पोरं म्हणायचे टीव्ही फोडायचं आणि मग टीव्हीत जा, मग तू टीव्हीत दिसशील. पण माझं आज खऱ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झालं का, असं आपण टीव्हीमध्ये दिसतो म्हणून. खरंच स्वप्न माझं खरंच पूर्ण झालं. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीच्या सपोर्टामुळं मी आता इथपर्यंत आलेले आहे. आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्याला सांगते, इथून पुढं पण आतापर्यंत तुमच्या ताईला एवढा सपोर्ट केला, इथून पुढं पण तुमच्या ताईला सपोर्ट करत चला. असंच तुमच्या ताईवरती प्रेम राहू द्या, प्रेमाने बोलत राहा. आणि वर्षभर असे सगळे कसे एकमेकाला असे गोड बोलत गेले, आनंदाने एकमेकाची काळजी घेत गेले, तसंच आता पण एकमेकाची काळजी घ्या, प्रेमाने बोलत चला, आणि सगळ्यांना एकमेकाला आशीर्वाद राहू द्या. खरंच. आणि एवढं युट्यूबवरती आलं ना, खरंच ना, वेळ कुठं जातो तो पण कळत नाही, वर्ष कुठं संपलं ते पण कळलं नाही. कारण का वेळच पुरत नाही. आपले घरातले कामं झाले का आपलं यूट्यूब फॅमिली बरोबर टाईम कुठं जातो खरंच कळत नाही बरं. आणि खरंच माझी यूट्यूब फॅमिली खूप खूप छान भेटली मला. असाच प्रेमाने राहा, आनंदाने राहा.
आणि आता पटापटा आवरते, दाजीला जायचंय आता मोठा देवीला, कारण नवीन वर्षाचं देवाला गेलेलं चांगलं असतं. दाजी तिकडून मावठ्यावरून आले का मी लगेच कपड्याच्या दुकानात नवीन वर्षाची छान पैकी साडी घेऊन येणार संक्रांतीला, आणि मग ती तुम्हाला मी नक्की दाखवणार. आणि कोण कोण संक्रांतीची खरेदी आज करणार आहे नवीन वर्षाची, तर मला नक्की एक कमेंट करून सांगा. छान छान कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हसू काय कोणी नका, कारण कसं आहे, तुमची ताई भोळी बाबडी हो, तिला काही येत नाही, त्याच्यामुळं काय हसू बिसू नका. सगळ्यांचं प्रेम तुमच्या ताईवरती राहू द्या. आणि सगळं माझ्या मैत्रिणींना, माझ्या ताई दादांना सगळ्यांना परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या. एकदम छान नवीन वर्ष, स्वामीच्या आशीर्वादाने सगळ्यांना एकदम छान नवीन वर्ष जावं, हीच माझी सगळ्यांना जोडून विनंती आहे. आणि नक्की मला व्हिडिओ आवडला तर नक्की एक छान कमेंट करून सांगा, वाईट कमेंट करू नका. नवीन वर्ष आतापर्यंत ज्यांनी वाईट बोलत गेले सगळ्यांना सांगते मी, कोणच्या ताई दादाला वाईट कमेंट करू नका, वाईट बोलू नका. नवीन वर्षाचं आनंदाने बोला, आनंदाने बोलायचं शिका, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना नवीन आनंदाने वर्ष जाईल. एखाद्याला सपोर्ट करायचं नसेल तर सपोर्ट काय करू नका, पण काय नवीन वर्षाचं कोणाला वाईट बोलू नका. सगळ्याला आनंदाने बोला, प्रेमाने बोला, सगळ्यांना एकमेकाला असा सपोर्ट राहू द्या. आणि परत एकदा माझ्या युट्यूब फॅमिली मला भेटली, खूप खूप छान वाटलं, कारण का खरंच आनंदाने राहिले बरं. आणि युट्यूब फॅमिली खरंच एकदम असं घरच्यासारखी, सगळे एकमेकाला प्रेमाने बोलतात, एकमेकाला सांभाळून घेतात, खरंच छान आहे बरं. आणि आपण म्हणतो ना, जेव्हा आपण ज्या क्षेत्रामध्ये घुसतो तेव्हा आपल्याला अनुभव करतात. कारण का माझी लई तिची इच्छा होती, मला बाकीचं काही देणं घेणं नाही, कारण मला ताई दादा माझे प्रेमाचे भेटले, मला काहीतरी माझी फॅमिली तयार झाली, हेच मला आनंद आहे. का असं नाही का मी खूप मोठी व्हावं आणि कोणाच्या एका लाईकमुळं मी लई मोठी होईन आणि लई श्रीमंत होईन, ही अपेक्षा नाही मला. कारण मला प्रेमाचं नातं भेटलं, रक्तापेक्षा मला जवळचं नातं भेटलं, माझ्या युट्यूब फॅमिलीकडून शिकायला भेटलं, मला हेच खूप आनंद आहे. पैसा काय जन्माला पुरत नाही, फक्त 2 शब्द प्रेमाचे, ज्या माणूस म्हणतो ना, गेल्याच्या नंतर 2 शब्द माणसाचे चांगले नाव निघले पाहिजे. त्याच्यामुळं पैसा कधी कामा येत नाही, पैशाने कधी गर्व करायचा नाही. आणि एवढं जरी माणसं चाललं ना, कधी गर्व चढून द्यायचा नाही. गर्वाचे घर कधी पण खाली होतात, त्यामुळं खालीच राहायचं. मी तर सांगते ना, मी जरा मेले ना, मला तर लय नाव ठेवते मागं, कारण का माणूस म्हणतो ना, फटकं जे माणूस बोलतं ते खटकतं. कारण मी फटकन बोलते, त्यामुळं लोकांना खटकतं, त्यामुळं मला काही फरक पडत नाही. किती नाव ठेवलं तरी फरक पडत नाही. माझे युट्यूब फॅमिली मला एकदम चांगली आहे. आणि सगळ्यांना हात जोडून विनंती करते, एकदम एकमेक प्रेमाने राहा, कोणाला वाईट बोलू नका, आनंदाने राहा. आणि नवीन वर्ष सगळ्याला खरंच एकदम सुख समृद्धीने, सुख शांतीने जावा, आनंदी नवीन वर्ष जावा, हसून खेळून. हे वर्ष जसं गेलं तसं, कुठं वर्ष संपलं ते पण कळलं नाही, पण लई बेकार गेलं बरं हे 2025 आहे ना, एवढं खटाळ गेलं. पण एवढे त्याच्यामध्ये माझी युट्यूब फॅमिली पण मला चांगली भेटली, हेच मला माझ्यासाठी खूप आनंद आहे. आणि चला आता घ्या पटापटा घरातले कामं उरकून, मला पण आता दाजीला एकदा मोठ्या दिवेला जायचं. दाजी म्हणते तुझं अजून काय उरकलंच नाही का, कारण कसं आज नवीन वर्षाचं एकदम प्रेमाने बोला, आनंदाने बोला, सुख शांतीने बोला, आणि काहीतरी गोड काहीतरी करून खा बरं. आज नवीन वर्षाचं गोड खा, कारण काल एकादशी होती आणि आज गुरुवार आहे, त्यामुळं काय तिखट गोड काय कोणाला तिखट खाता आलं नाही, त्याच्यामुळं काय करा, काहीतरी गोड जेवण करा आणि नवीन वर्ष एकदम आनंदाने घाला. आणि काहीतरी नवीन वर्षाची खरेदी करा. सर्वजण मला दाखवा बरं कोणी काय काय आणलं ते. मी तर साडी घेणार आहे, दाजीचा किस्सा आज मोकळाच करणार आहे, त्याच्यामुळं काय मी तुम्हाला दाखवून आता साडी कशी आणते ते. आणि चला आता आवरते, आता दाजीचं आवरून देते मी. आणि खरंच नवीन वर्षाच्या हार्दिक माझ्या युट्यूब फॅमिलीला हार्दिक शुभेच्छा, लाख शुभेच्छा. नवीन वर्ष सुखाने जावं, आनंदाने जावं, खरंच एवढीच माझी मनापासून
हे आहे बरं सर्वांबाबती. आणि खरंच माझ्या युट्यूब फॅमिलीची खरंच मला माणूस म्हणताना झोपलं तरी आपले 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 प्रेमाचे ताई दादा आठवते नाही. खरं ताई आज असं बोलली, दादा असं बोलला, असं किती माणसाला आतुलकीने प्रेमाने बोललं तर आतुलकीने आठवण येते आणि वाईट बोललं तर नाही आठवण येत. त्याच्यामुळं काय करा, वर्षभर एकमेकाला छान छान कमेंट करत चला, छान छान सपोर्ट करत चला, छान छान बोलत चला. रक्तापेक्षा मानलेलं नातं असतं बरं, हे पण ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं सगळ्यांनी आनंदाने राहायचं शिका. एवढीच माझी नवीन वर्षाची तुम्हाला खूप खूप खरंच लाख लाख शुभेच्छा आहे. सगळ्याला सुखाचं नवीन वर्ष जावं.